जय श्रीराम जय काका. श्रीराम. आपला पहिला प्रश्न असा होता हा मारबत उत्सवला घेऊन की हा किती वर्ष जुना आहे आणि यात तुम्ही किती वर्षापासून कार्यरत आहात? हा आहे 145 वर्षाच्या अगोदरपासून आहे. पण आम्ही जे याच्यामध्ये केल्यानंतर ते 141 185 वर्ष पण 1885 पासून हे केलेलं आहे. आणि त्याच्या अगोदरपासून छोट्या प्रमाणात होतं. पण जे स्वरूप आलं म्हणजे त्याची हे आहे. काका हा आपला जो उत्सव आहे यातून काय संदेश आपण म्हणजे निघते हा संदेश आपल्या नवीन पिढीसाठी किंवा आपल्या समाजासाठी त्याबद्दल थोडं आम्हाला. या समाजाचा एक असा उत्सव आहे का हा उत्सव एकदम चांगला म्हणजे पूर्ण वर्ल्डमध्ये फेमस आहे. आमच्या मागे विदेशामधून इंटरव्ह्यू देऊन गेलेलं आहे. आणि हे लोकांची प्रसिद्धी आहे की हे असं डेव्हलप करण्याचं आणि एक स्वरूप आहे असं का म्हणजे एक देवीचं स्वरूप सारखं आहे. त्याला मान्यता आहे आणि लोकांच्या ज्या इच्छा राहतात नवस होत म्हणजे जसं इच्छा करतात का हे मला हे असं चांगलं झालं तर याच्या तशा प्रकारचे इथं उत्सव होऊन राहिलेला आहे. आणि त्यांची श्रद्धा होऊन राहिली की त्यांनी आपल्या मनाप्रमाणे का कोणी साडी कोणी काय. आपण हा जो मारबत उत्सव आहे याची पूर्वतयारी किती दिवसापासून करतो आणि नवीन जी पिढी आहे तुमच्याशी आता जुडली आहे त्यांचं काय याच्यात अनुभव आहे किंवा त्यांना काय तुम्ही शिकवण देता? आता आमची जी नवीन पिढी आहे हे आम्ही 2-3 महिन्यापासून 3 महिन्यापासून सुरुवात करतो या मारबती बनवण्याकरता. पण ह्या याच्यामध्ये नववीन लोकांचा पुष्कळ सहयोग आहे. आमचं फक्त सहकार्य राहते बाकी यांचे जे उत्साह जे त्यांच्यामध्ये आणि त्यांच्यामुळे हे सर्व होऊन राहिलेलं आहे. काका तुमच्याकडून आणि पिवळी मारबत उत्सव मंडळाकडून एक आमच्या येणाऱ्या पिढीसाठी एक संदेश छोटासा. एक हा उद्देश असा आहे आणि एक संदेश असा आहे का ही पिवळी मारबत ते उत्सव त्यांना समोरपर्यंत अजून वाढत गेल्या पाहिजे. त्याला लोक जनजागृतीचा हा उद्देश आहे. आणि लोकांचा म्हणजे कसं आहे का हा उत्सव आहे हा लोकप्रिय उत्सव आणि याला अजून मान्यता अजून मिळणार आहे पुष्कळ मान्यता मिळणार आहे. आणि आम्ही हे म्हणतो का हे यांनी त्यांनी जे विकास दर्शनाला त्यांची मनोकामना पूर्ण झाल्या आमची हे उद्देश आहे. धन्यवाद काका आमच्याशी बोलल्याबद्दल. आम्हाला समोर अशीच भेट देत राहा. येत राहा तुम्ही.